नमस्कार. आपल्या ना या YouTube चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात बाबत रेल्वे खातं तसं सापत्नच वागतंय की काय अशी शंका आहे, अशी परिस्थिती आहे. कारणही त्याला तशीच आहे. 2018 साली केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार लातूर येथे रेल्वे कोच कारखान्याचं भूमिपूजन केलं आणि हा कारखाना अवघ्या वर्षभरात उभारून तो कार्यान्वित होईल अशी घोषणा भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिलं. पण आता या भूमिपूजन कार्यक्रम उलटून गेला. त्यालाही 6 वर्ष पूर्ण झाली असून 7वं वर्ष चालू आहे. तरीही हा कारखाना अद्याप पूर्ण उभारला गेलेला नाही आणि त्यातून एकही बोगी बाहेर आलेली नाही. हे वास्तव आहे. आता हा कारखाना रेल्वे खातं चालवून उभा करून चालवणार की नाही हाही प्रश्न आहे. परवाच रशियाच्या एका कंपनीनं की जिचं नाव कॉझनेट आहे, त्या कंपनी बरोबर रेल्वे मंडळात करार केला असून लातूरचा हा रेल्वे कोच कारखाना या रशियन कंपनीला देण्याचं जवळपास निश्चित झालं आहे. आता कंपनी त्यांना हवा तसं कारखाना आता उभा करेल आणि मग त्यातून रेल्वे कोचची निर्मितीचं काम काही काळानंतर सुरू होईल. त्यालाही 2-3 वर्ष लागतात की ही कंपनी अगदी जलद गतीनं काम उरकून या वर्षभराच्या अखेरच या रेल्वे कोच कारखान्यातून कोच बाहेर काढते. हे याकडं आपल्या मराठवाड्याचं नव्हे तर राज्याचं पूर्णपणे लक्ष लागून असणार आहे. हीच गत 3.5 शक्तीपीठापैकी मुख्य पीठ म्हणून मानलं जाणारं तुळजाभवानीचं देवीचं मंदिर जे तुळजापूर येथे आहे, हे मंदिर संपूर्ण राज्य आणि भारतातील देवी भक्तांना रेल्वेने तिथं पोहोचता यावं यासाठी म्हणून सोलापूर ते धाराशिव या रेल्वे मार्गाचं 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी घोषणा झाली आणि हा रेल्वे मार्ग पण कदाचित 2 ते 3 वर्षात आम्ही पूर्ण करून यावरून रेल्वे धावेल असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. पण याही कामाला तशी दिरंगाई झाली. मग त्याला आता महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकावर दोष आरोप करत वेळ मारून येत आहेत. मात्र आता या 2024ला लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर झालेल्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या रेल्वे मार्गासाठी पैसे उपलब्ध करून दिले आहे. म्हणजे त्यात तरतूद केली आहे आणि राज्य सरकारनंही आपल्या हिश्श्याचा पैसा देण्याचं मान्य केल्यामुळं हा रेल्वे मार्ग आता मार्गी लागणार आहे. परवा गणेश चतुर्थीच्या दिवशी पहिल्या टप्प्याचं ज्या कॉन्ट्रॅक्टर कंपनीला काम मिळालं आहे त्यांनी उपळा तालुका धाराशिव शिवारात मशिनरी आणून काम सुरू करण्याचं काम सुरू करत असल्याचं दाखवून तर दिलं आहे. आता प्रत्यक्षात त्या दिवशी त्यांनी नारळ फोडून कामाला थोडाफार प्रारंभ पण केला असून हे काम किती गतीनं आणि केव्हा पूर्ण होतंय याकडे लक्ष असणार आहे. या कामाबाबत बोलताना तुळजापूरचे आमदार
राणा जगजितसिंह पाटील यांनी या कामाची मुदत 30 महिने आहे, परंतु ही कंपनी हे काम 2 वर्षातच पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या रेल्वे मार्गामधील अनेक भूसंपादनाची प्रकरणं अद्यापही प्रलंबित आहेत. या शेतकऱ्यांना योग्य असा मावेजा मिळाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. याबाबत या रेल्वे मार्गासंबंधित स्थापन झालेल्या शेतकऱ्यांच्या समितीचे सदस्य वडगाव सिद्धेश्वर येथील रहिवासी चंद्रकांत मुळे यांनी तर रेल्वे येणार, विकास होणार, परंतु आमच्या जीवनाचं वाटोळ होणार याकडे कोणी लक्ष देणार आहे की नाही असं आपलं म्हणणं मांडलं आहे. एकंदरीत हा रेल्वे मार्ग लवकर पूर्ण व्हावा. या रेल्वे मार्गासाठी ज्यांच्या जमिनी भूसंपादित होणार आहेत त्यांना योग्य तो मावेजा मिळावा हीच यावेळी सर्वांची अपेक्षा असणार आहे. गेल्या 1 दशकापासून पेक्षा जास्त काळापासून श्री सिद्धिविनायक ग्रुप हा जिल्ह्याच्या आर्थिक आणि आता कृषी क्षेत्रातही कामाला त्यानं सुरुवात केली आहे. दत्ता कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्यांनी उभा केलेलं सिद्धिविनायक ग्रुपचं आता दिवसेंदिवस प्रगतीच होत आहे. या सिद्धिविनायक ग्रुपचे जिल्ह्यात 2 गुळ पावडर प्रकल्प आहेत. पहिला प्रकल्प देवकुरुळी येथे त्यांनी गेल्या 3 वर्षापूर्वी सुरू केला होता आणि त्या देवकुरुळी प्रकल्पाच्या यंदाच्या गळीत हंगामाच्या रोलर पूजनाचा कार्यक्रम काल देवकुरुळी येथे पार पडला. या कार्यक्रमाला दत्ता कुलकर्णी आणि त्यांचे सर्व सहकारी याचबरोबर या परिसरातील असंख्य असे शेतकरी बांधव पण उपस्थित होते. या प्रकल्पामुळे मध्यंतरी ज्यावेळी या तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर साखर कारखाना बंद होता आणि दुसरा कारखाना या परिसरातील ऊस उचलण्यास काम करत होता, त्यावेळी धाडस करून दत्ता कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्यांनी श्री सिद्धिविनायक कृषी उद्योग हा तिथं देवकुरुळीत उभा केला आणि गेले 3 वर्ष तेथील शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न मार्गी लावला आहे. श्री सिद्धिविनायक ग्रुपचाच खामसवाडी येथील प्रकल्पाचं यंदाच्या गळीत हंगामाचं रोलर पूजन गेल्या आठवड्यात पार पडलं. हा कारखानाही आता या वर्षीपासून 1,500 टन दररोज ऊस गाळप करणार असल्याची माहिती या कारखान्याचे कामावर लक्ष देणारे असे गणेश कामठे यांनी सांगितलं आहे. एकंदरीत सिद्धिविनायक ग्रुप तर्फे जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागत आहे हेही नसतं की आज पुरतास एवढंच. धन्यवाद.